माननीय अमितभाई शाह आणि शाह केंद्रीय मंत्री, त्याचबरोबर आमचे नेते, त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री व तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी महाराष्ट्रात संपूर्ण एक निवडणूक प्रक्रिया राबवली आहे, ती म्हणजे कार्यकर्त्यांमधून उमेदवार निवडणे. परंतु काल आमच्या खडकवासला मतदारसंघाची मीटिंग होती. मला सकाळी 11 वाजता मेसेज आला, कुणाचाही फोन वगैरे आला नाही. मी कारण इच्छुक आहे त्यामुळं मला शक्यतो फोन किंवा येत नाही आहे, फक्त मेसेजेस येतो. तरी पण मी त्या ठिकाणी 3 वाजता गेलो. माननीय माजी मंत्री धनंजयजी महाडिक, त्याचबरोबर स्थानिक नेते आमदार, त्याचबरोबर थोडेसे पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते, असा हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आमच्या भागातील नेते मंडळी बोलून गेले, परंतु नंतर माननीय धनंजयजी महाडिक साहेब बोलणार होते, कारण ते नेते म्हणून आमच्या इकडे आले होते. त्यामुळं मी त्या सर्वांना विनंती केली की मला 2 मिनटं बोलू द्या, मी इच्छुक आहे असं सांगू द्या. कारण आम्हाला अचानक 11 वाजता मेसेज पाहिल्यामुळं प्रक्रियेचा कोणताही अनुभव नव्हता, त्यामुळं 2 मिनटं बोलू द्या. परंतु स्थानिकांनी माझा आवाज दाबला. स्थानिक कोण म्हणण्यापेक्षा आमच्या भागातील जे आत्ताचे नेते मंडळी आहेत त्यांनी आमदार, हो तसंच झालं. कारण आम्हाला पदाधिकाऱ्यांची यादी माहीत नाही. गेले अनेक वर्ष मी कार्यक्रमाला जातो, ठराविकच 20-30 पदाधिकारी असतात. काल 500, 400, 500 पदाधिकारी आले. हे कुठून आले हे आता नेत्यांनीच आणले असतील तसंच म्हणावं लागेल. परंतु माझं पार्टीशी मी निष्ठावंत कार्यकर्ता असल्यामुळे मला खडकवासल्यामधून जो गेले 5-6 महिने चांगला प्रतिसाद आहे आणि मी जी विधानसभेची पूर्ण तयारी केलेली आहे त्याच्यासाठी मला 2 मिनटं का व्हायना मी इच्छुक उमेदवार आहे असं मला बोलून द्यायला पाहिजे होतं. परंतु बाहेरचे महाडिक साहेब असल्यामुळं मी आमच्या नेत्यांचा मान आदर राखीत मी गपचूप थांबलो व बाजूला बसलो. मतदान किती झालं हे त्या कालच्या पेटीत माहिती आहे आणि ते कुणाचं मतदान आहे ते आमच्या स्थानिक सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना माहिती आहे. अनेक पदाधिकाऱ्यांना माहीतही नाही की आज मीटिंग आहे, कारण ते माझ्या बाजूचे होते. हे पदाधिकारी स्थानिक नेत्यांचे लोक होती बऱ्याचपैकी. असंच हे आंदोलन असेल, कोणती मीटिंग असेल, कोणतंही बाकीचे हे असेल, हे कधी मला दिसले नाही. लोकसभेपासून मी संपूर्ण भागामध्ये खडकवासला मतदारसंघामध्ये संपूर्ण फिरत असतानाही कधी मला कोण आढळलेलं नव्हतं. परंतु आज या ठिकाणी मोठ्या पद्धतीत माझ्यासारख्याला जरा दुःख झालं. परंतु पार्टी जो उमेदवार देतील त्याच्या मागे राहील. परंतु निवडून येणारा उमेदवार हा ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप हाच असणार आहे. फक्त पार्टीने याचा विचार करावा ही पार्टीला व माझ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे. आता मी माझ्या पुणे शहरातल्या पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातलं, त्यामुळं कारण माझे पक्षश्रेष्ठी पुणे शहरातही आहेत, मुंबईतही आहेत, दिल्लीतही आहे. पण मी स्थानिकांच्या कानावर घातल्या ह्या घटना. पण म्हटलो हे असं व्हायला नाही पाहिजे. इतकी चांगली निवडणूक प्रक्रिया आली होती की कार्यकर्त्यांमधून ही निवड म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातच नाही तर कोणत्याही पक्षात अशी प्रक्रिया आजपर्यंत झाली नव्हती. परंतु फडणवीस साहेब असतील किंवा आमचे सर्व आमचे बावनकुळे साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये ही अतिशय चांगल्या पद्धतीची प्रक्रिया होती. पण याचा उपयोग योग्य पद्धतीने झाला नाही. माझ्या अन्याय होण्यापेक्षा मी अनेक वर्षापासून किंवा गेले लोकसभापासून मी इच्छुक आहे, हे सर्वांना माहिती आहे. माझे 3 दौरेही झालेले आहेत.
इच्छुक कोण होतं हे मला माहीत नाही, परंतु मी तीव्र इच्छुक आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि मीच फक्त बोलण्याचा आग्रह धरला. बाकी का ग बोलले नाही किंवा इच्छुक आहेत का नाही हे मला माहीत नाही. नाही, स्थानिक पदाधिकारी आणि नेते सर्वे पार्टी करत असती, त्याच बरोबर सर्व पार्टी करती. तसा मी माझा स्वतःचा सर्वे मी केलेला आहे. तीन टप्प्यातला सर्वे आहे. मी अतिशय पुणे शहरातच काय तर पुणे जिल्ह्यात 8ही मतदारसंघापेक्षा जास्त मताधिक्यांनी निवडून येईल एवढं मला सर्वेवाले सांगतात. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम. मुळात कालच्या या सगळ्या बैठकीमध्ये भाषण, बोलणं, मत प्रदर्शन करणं असा विषयच नव्हता. आलेल्या नेतृत्वाने किंवा निरीक्षकांनी या चिठ्ठीवरती समोरच्या पदाधिकाऱ्यांनी नावं लिहून घेणं आणि ती बंदपेटीत टाकणं एवढीच सोपी आणि साधी प्रक्रिया होती. त्यामुळं असं कोणी असायचं काही कारण नाही. आणि तुम्ही जे म्हणताय की या प्रोसेसपासून काही जण बाहेर राहिले, काही जणांची नावं त्याच्यामध्ये आली नाहीत, असं होण्याचंही कारण नाही. आणि अशी कोणी राहिले असतील तर यांचीसुद्धा मतं पक्ष नेतृत्व जाणून घेईल. असंही जो पक्षाचं काम करतो 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष किंवा नव्याने काम करणार अशा प्रत्येक कार्यकर्त्याचं मत त्याला मांडण्याचा अधिकार आहे आणि पक्ष नेतृत्वाला सुद्धा ते ऐकावं लागेल.